याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या जिल्ह्यामध्ये की ज्यांनी मंत्रिपद असेल, जिल्हा बँक असेल किंवा सर्वसामान्य वर्गाकरता ज्या व्यक्तीने काम केलं असे स्वर्गवासीय खटले साहेब होते. आणि त्यांच्या अचानकच्या या सर्व घडामोडींनंतर आपण पाहतो की महाराष्ट्रामधून एक अत्यंत हळहळ त्यावेळेला व्यक्त करण्यात आली. आणि त्यावेळेसपासून जर आपण पाहिलं तर त्यावेळेला देखील मुख्यमंत्री महोदय हे कुठल्या तरी राज्यामध्ये निवडणूक चालू होती आणि त्या निवडणुकीच्या प्रचारात ज्यावेळेस त्यांना कळालं तर ताबडतोब त्यांनी दुपारी तिथून महाराष्ट्राकडे प्रस्थान केलं. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी लगेच सायंकाळपर्यंत या ठिकाणी या कुटुंबाला, कर्डिले कुटुंबाला भेट देण्याकरता, सांत्वन करण्याकरता त्या ठिकाणी ते आले. आणि त्यावेळेसपासून त्यांची भूमिका आहे की या कुटुंबाने एक सर्वसामान्य वर्गाकरता, शेतकरी वर्गाकरता त्यांनी काम केलं आहे. म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम हे त्यावेळेसपासून त्यांनी ती भूमिका बजावली. आणि ते आजही अगदी उमेदवारी जाहीर करण्यापर्यंत त्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांनी ती भूमिका बजावली आहे. त्यामुळं त्यांचे व्यक्तिशः मग फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, त्याचप्रकारे चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील, या सर्वच मान्यवरांनी या उमेदवारी च्या बाबतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आणि अक्षयदादा कर्डिले यांना उमेदवारी दिली पाहिजे ह्या बाबतीतली भूमिका बजावून ती आज जबाबदारी त्या सर्वांनी पार पडलेली आहे. पण आपण पाहतो की ह्या घडामोडींमध्ये त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ही भावना आहे, अपेक्षा आहे. पण शेवटी आता लोकशाही आपण पाहतो, त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण हे कोणाला आपण काही म्हणू शकत नाही. विनंती करणं आपलं काम आहे. पण विनंतीच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की आमचा प्रयत्न राहील. पण प्रयत्न जरी झाला नाही तर कर्डिले साहेबांचं जे काही एक जनतेशी जोडलेलं नातं होतं तर त्याच प्रकारचं मागच्या काही 2021-22 पासून अक्षयदादा कर्डिले यांनी देखील एक विश्वासाचं नातं प्रत्येक युवकाच्या मनामध्ये, प्रत्येक मायमाऊलीच्या मनामध्ये त्यांनी स्वतःच्या संपर्काच्या माध्यमातून आणि कर्डिले साहेबांचं प्रतिनिधी म्हणून हे मागच्या 2021-22च्या कालखंडापासून ते स्वतः फिरतायत. आणि 2024ची देखील विधानसभा ही जरी कर्डिले साहेब निवडून जरी आलेले असले तरी त्यावेळेला अक्षय कर्डिले याच नावाने एक फार मोठ्या सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. आणि सातत्यानं फिरणं असेल, संपर्क असेल, सर्वसामान्य वर्गामध्ये दुःख असेल, सुखदुःखामध्ये फिरणं असं अक्षयदादांनी केलेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या भूमिकांमध्ये ती आज पक्षाने देखील शेवटी तो जसं सुजयदादा विखे पाटील साहेबांनी सांगितलेलं होतं की भारतीय जनता पार्टीकडून सर्वे केला जातो आणि सर्वेमध्ये जे काही इच्छुक लोक असतात यांच्यापेक्षाही जे इच्छुक नाही ते सुद्धा नावं असतात. त्यामुळं इच्छुकांपेक्षाही जे नसणाऱ्यांचे नावं आणि त्याच्यामध्ये जे सर्वेच्या माध्यमातून जे नाव डिक्लेअर झालंय तर ते कुठेतरी एक फार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचं मार्जिन असल्या कारणात त्याचं आता नाव डिक्लेअर झाले. आणि तशा प्रकारे जो निकाल 23 तारखेला मतदान होणार आहे, जो मे महिन्यात 4 तारखेला निकाल लागेल, तो निश्चित रूपानं कर्डिले साहेबांच्या आशीर्वादात निकाल लागेल ही खात्री या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्ता म्हणून मी व्यक्त करतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.